आजकाल कसा अपघात घडेल आणि कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा जीव जाईल हे सांगणं जरा अवघड आहे. अगदी सहज रस्त्याने चालता चालता देखील एखादी गाडी तुम्हाला धडक देऊ शकते. आनंद क्षणात शोकमध्ये बदलू शकतो. सोमवारी संध्याकाळी जांभुळकर चौकात असाच एक भयानक अपघात झाला. शाळेत जाणाऱ्या 3 छोट्या मुलांना ट्रॅव्हल बसने जोरदार धडक दिली आणि दुर्दैवाने त्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना संध्याकाळी साधारण 6 वाजता घडली. शिवाजी महाराज चौकातून इंडियन ऑइल चौकाकडच्या दिशेने जाणारी बस अचानक नियंत्रण सुटल्यासारखी वेगात आली आणि रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या 3 मुलांना धडकली. सोबतच 5 जणांना चिरडलं. या 3 सख्या भाऊ बहिणींचा जागीच मृत्यू झाला. त्यात अर्चना वय वर्ष 9, सूरज वय वर्ष 6 आणि प्रिया वय वर्ष 16 सोबतच 2 जण गंभीर जखमी झाले असून अविनाश चव्हाण वय वर्ष 26 आणि विमल ओझरकर वय वर्ष 40 असं त्यांचं नाव आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये आणखी एक दुचाकीस्वार जखमी झाला. महिलेला आणि त्या पुरुषाला जखमी अवस्थेत तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास त्यांनी सुरू केलाय. मात्र या घटनेमध्ये त्या 3 छोट्या मुलांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. ते तिघेही भाऊ बहीण काहीही चूक नसताना या अपघातात मृत्यू पावले. ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. अपघातानंतर नागरिकांनी मद्यधुंद बस चालकाला चांगला चोप दिला आणि बसची तोडफोडही केली. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.